में स्वच्छता का प्रसार करना और लोगों को प्रेरित करना, उसके फायदों को बतलाकर कि उससे कैसे हमारे स्वास्थ्य पे अच्छा असर पड़ेगा, वो सब प्रचार जो है वो एकल फाउंडेशन की जो सेविकाएं हैं, जो हमारे बीच आज उपस्थित हैं, जोगमोड़ी संघ से और गुजरात से, ये निरंतर करते आए हैं। उसमें इनका योगदान होता है घर घर संपर्क करके महिलाओं के अंदर एनीमिया की जांच करना, बच्चों के जो नए शिशु बच्चे होते हैं उनकी जो अक्सर जो प्रॉब्लम्स होती हैं हेल्थ रिलेटेड, उसके घरेलू उपचारों के संबंध में उनको अवगत कराना, घर के आसपास गंदा पानी एकत्रित ना हो इसके लिए उनको प्रेरित करना कि अपने घरों के पास सोखता गड्ढा बने, और जैविक जो वेस्ट होता है उससे जैविक खाद बनाने के लिए प्रेरित करना, जिससे वही खाद उनके घर में आसपास घर की पोषक वाटिका के इस्तेमाल में काम आ सके। जो घरेलू वनस्पति से औषधियां बनती हैं उसका ज्ञान सबको देना, और इसके लिए सबसे पहले उनको खुद को ज्ञान होना चाहिए। तो आरोग्य फाउंडेशन समय समय पर सेविकाओं की प्रशिक्षण इस विषय के ऊपर करवाते हैं, और ऐसा ही यहाँ पर कुछ 5-6 महीने पहले आयुर्वेदिक विश्वविद्यालय नासिक में उनकी 2 दिन की ट्रेनिंग 3 दिन की करवाई गई, जिसमें उनको वनस्पति अलग अलग प्रकार की वनस्पतियाँ जो कि औषधि के काम आती हैं उसके बारे में समझाया गया, बताया गया। प्रैक्टिकल में उनको काढ़ा बनाना, मलहम बनाना, तेल बनाना, इसका उनको उसकी बनाने की विधि बताई। जैसा कि हम सब जानते हैं कि टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट जो है, विज्ञान की जो उपयोगिता है उसका अलग अलग क्षेत्रों में, सिर्फ भारतवर्ष में नहीं सारे विश्व में उसका इस्तेमाल किया जा रहा है, उससे फायदा उठाया जा रहा है। इसी विषय में टेलीमेडिसिन का कार्यक्रम भारत सरकार ने भी शुरू किया, और आरोग्य फाउंडेशन ने की आरोग्य संस्था ने भी उसी राह के ऊपर चलकर राज्यों में उसको सक्सेसफुली इम्प्लीमेंट किया। मेरा ख्याल है, मैं डॉक्टर सिंह बताएं पहले शुरू। मैं चाहूंगा कि 2 मिनट के लिए सिर्फ आप आए, टेलीमेडिसिन के लिए आप थोड़ा सा बतलाएं तो वो बेहतर होगा, सिर्फ बतलाएं। आइए। डॉक्टर मनीष सिंह ये टेलीमेडिसिन की ट्रेनिंग के लिए आए हैं। ऑल इंडिया प्रशिक्षण के इंचार्ज हैं। ये टेलीमेडिसिन की, ARC की से संबंधित सब प्रशिक्षण का इनके ऊपर दायित्व है, और ये टेलीमेडिसिन के ऑल इंडिया के प्रोजेक्ट मैनेजर हैं। तो मैं इनसे ही मतलब रिक्वेस्ट करूंगा कि यही थोड़ा टेलीमेडिसिन के बारे में हमको बताएं। हमने ये शुरुआत 2017 में की, उड़ीसा से शुरू किया। हमारा एरिया है, पहले ये टेलीमेडिसिन संयोजिका बेस्ड होता था, और संयोजिका पहले ये करती थी, और इसके बाद हमने उसी को 2019 में झारखंड में 2018 में झारखंड में इसको लॉन्च किया।
पर दोनों जगह हमने डिफरेंट ऐप यूज़ किया, अलग अलग ऐप हमने यूज़ किया। और जो 2018 में जब झारखंड में जब शुरू हुआ तो वहाँ से मैं एक्चुअली मेरे जुड़ाव वहीं से हुआ, और जब झारखंड में जो टेलीमेडिसिन शुरू हुआ तो वहाँ से मैंने जुड़ना शुरू किया। उसके बाद कोरोना आया, उसके बाद उससे पहले टेलीमेडिसिन को लेकर बहुत भ्रांतियाँ थी, बहुत सारे लीगल ये थे प्रॉब्लम थे। पर कोरोना के बाद शायद सरकार ने भी ये सोचा कि इसके नियमों में थोड़ी ढील दी गई और फिर थोड़ा एक्सेप्टेबल बनाया गया। और जब ये बनाया गया तब हमने इसको क्योंकि हम ऑलरेडी टेस्टिंग कर चुके थे, 3 साल का हमारे पास अनुभव भी था, तो हमने इसको पूरे ग्राउंड स्तर से लॉन्च करना 2020 में शुरू कर दिया। 2020 में जो कंपनी थी उन्होंने हमको अक्टूबर में ट्रेनिंग दी, जो हमारे मास्टर ट्रेनर्स हैं। उसके बाद हमने 2021 में इसको शुरू किया। 2021 में फिर जब तक हम शुरू कर पाते फिर कोरोना आ गया, फिर हमने रोक दिया, और ये हम समझते 2022 आ गया, और 2022 से हमने फिर शुरू किया इसका जनवरी से। और अब तक हम ये हमारा 31वां संच है जिसमें हम टेलीमेडिसिन को भी ये कर रहे हैं। ऑलरेडी हम 30 संच कंप्लीट कर चुके हैं, जिसमें से असम से 4 संच है, उड़ीसा से 1 है, बंगाल से 1 है, झारखंड से आपके 6 और 8 संच हैं, 9 संच हैं। उसके बाद ईस्ट यूपी से आपके 3 संच हैं, और आपके मध्य प्रदेश से 1 संच, ब्रजमंडल से 2 संच, गुजरात में 4 संच। तो इस तरह से, और अभी राजस्थान में जस्ट 2 महीने पहले शुरू किया, और एक वेस्टर्न यूपी है वहाँ शुरू किया। तो कुल मिला के हमारे अभी 30 थे, और ये 31वां संच है जिसको हम अभी शुरू कर रहे हैं। टेलीमेडिसिन जो एक्चुअली कॉन्सेप्ट जब लागू हुआ था तो ये लोग ये सोच रहे थे कि बीमारियों का प्राइमरी बेसिक हेल्थ का ट्रीटमेंट, बट जो मेरा विजन था और सेम फिर मुकुल सर के साथ डिस्कशन होने के बाद हमने इस विजन को चेंज किया। और ये बेसिकली टेलीमेडिसिन जो है, हम बेसिकली लाइफस्टाइल डिजीजेस को ट्रैक करना और उसको सॉल्व करना, यानी जीवन शैली जो रोग है, डायबिटीज, शुगर वगैरह, एनीमिया जो भी है, जो हमारे नॉर्मल जीवन शैली से असर होता है, तो उसको ट्रैक करना, उसको डिटेक्ट करना और उसकी प्राइमरी मैनेजमेंट करना। बेसिकली टेलीमेडिसिन का मॉडल इसी तरफ ले जा रहे हैं, वो धीरे धीरे कदम बाई कदम हम उस तरफ बढ़ रहे हैं। पर शुरुआत हम बेसिक ट्रीटमेंट से शुरू करके फिर उसको अल्टीमेटली उठाएंगे। धन्यवाद। शुक्रिया मनीष जी, बड़े संक्षिप्त में और पूरी जानकारी हमको देने के लिए। एक आरोग्य फाउंडेशन का और भी बहुत सक्सेसफुल कार्य चल रहा है, वो है आई कैंप, आई चेकिंग कैंप। उसके लिए आरोग्य फाउंडेशन की तरफ से 2 आई वैन, एक राजस्थान में और एक झारखंड में, पूरी रूप से सुचारू है। रेगुलर गांव-गांव में विजिट करके लोगों की विजन चेक करना, उससे संबंधित बीमारियों का पता लगा के जो उनको ट्रीटमेंट है उसके लिए उनको प्रेरित करना, चश्मे प्रदान करना। तो ये एक बहुत अच्छा कार्य चल रहा है। मैं इस प्रस्तावना को यहाँ विराम देते हुए अपने मुख्य अतिथि डॉक्टर अमरदास कुलकर्णी जी से निवेदन करूंगा कि वो 2 शब्द हम सबको और प्रेरणा देने के लिए, उत्साह देने के लिए बोलेंगे। हाँ, डॉक्टर संघवी, हाँ, हमारे बीच डॉक्टर महेश संघवी जी भी हैं। वो किसी कार्यवश 5-10 मिनट के लिए बाहर गए थे। ये आयुर्वेद के सर्जन हैं जिनकी मास्टरी पाइल्स, फिशर्स, फिस्टुला, इन सब के ट्रीटमेंट की है, और काफी ट्रेनिंग प्रोग्राम भी करते हैं। समाज सेवा में भी अलग अलग संस्थाओं के साथ पूर्ण रूप से जुड़े हुए हैं, और मुझे कुछ अवसर मिला इनके साथ कुछ समय बिताने का। इनका हमेशा जो ध्यान है, विचार है, इसी में ही लगा रहता है कि किस तरीके से
किसी भी फील्ड में किसी की सेवा की जाए तो उनसे हमको प्रेरणा मिलती है और इसी प्रकार हम इसके साथ जुड़े हैं। मैं चाहूंगा कि वो 2 मिनट 1 मिनट खड़े होकर सिर्फ आइए डॉक्टर कुलकर्णी। सर्वप्रथम वैदिक शास्त्र की आद्य देवता भगवान श्री धन्वंतरी को वंदन। परम पूज्य भारत माता को वंदन। सभी जो, मैं मराठी में बोलूँ या हिंदी में? मराठी सबको। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार। माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि मान्यवरांना नमस्कार। मी 2 शब्द बोलण्यापूर्वी माझा थोडक्यात परिचय करून देतो। माझं नाव डॉक्टर अंबादास कुलकर्णी। अशोकजी सारखे लोक मला लहानपणापासून ओळख असल्यामुळे शरद या नावाने पण बोलतात। मी नाशिकमध्येच राहतो आणि नाशिकला एक आयुर्वेद सेवा संघ नावाची संस्था आहे, जी गव्हर्नमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे। त्या कॉलेजचा मी प्रेसिडेंट आणि चीफ आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अनेक संघटनांशी जोडलेलो आहे। मला या उपक्रमाविषयी अत्यंत आत्मीयता आहे आणि हा उपक्रम जे लोक राबवतात या एकलव्य आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून ते आपापल्या स्थानी खूप मोठी मोठी लोक आहेत। ही सगळी बसली आहे इथे, समोर आहेत, यांचे अनेक ठिकाणी कामं चालू आहेत। कौटुंबिक विषय आहेत, सामाजिक विषय आहे, व्यवसायाचे विषय आहेत। पण हे सगळं करून सुद्धा ही सर्व मंडळी या कामासाठी वेळ देतात आणि अतिशय तळमळतेने आपले जे वनवासी बांधव आहेत या बांधवांना शेवटच्या क्षणापर्यंत आरोग्य मिळावं यासाठी प्रयत्न करतात। ही अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि यामध्ये आपलं पण काहीतरी योगदान असावं या हेतूने माझ्याकडे मध्यंतरी त्या मंजुषाताई ढाळे आल्या होत्या आणि त्या मला म्हटल्या की तुम्ही कार्यक्रम घ्या। मी म्हटलं घ्या कार्यक्रम, आमचा हॉल आहे, लोक आहे वगैरे। पण माझ्या असं लक्षात आलं की यांच्याकडे परफेक्ट डिझाईन नाही आहे। कार्यक्रम घ्या म्हणजे काय? मग मी त्याच्याकडे एक माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर आम्ही त्यांना एक डिझाईन तयार करून दिलं की कार्यक्रम सुरुवातीला तुम्ही जितके छान केलं एवढं आम्ही चांगलं करत नाही तिथे ते आम्ही तुमच्याकडे शिकलो की सुरुवातीला दीपप्रज्वलन, मग पूजा, मग ओंकार, मग जप आणि मग पुढचा कार्यक्रम। आपली संस्कृती आहे ती आम्ही तुमच्याकडनं शिकलो आणि मग आपण 3 दिवस एकमेकांना भेटतो म्हटल्यावरती सकाळचं सत्र कुठलं असलं पाहिजे, दुपारचं कुठलं असलं पाहिजे, संध्याकाळचं कुठलं असलं पाहिजे, या सर्व माता भगिनी यांचं शिक्षण किती आहे, यांना कुठला भाग नक्की आकलन होईल, त्यांच्या राहतात त्या भागामध्ये अडचणी काय आहेत, अशा सगळ्यांचं डिझाईन करून त्याचे विषय ठरवले। ते विषय ठरवल्यानंतर आमच्यातले जे अध्यापक आहेत, आमच्याकडे मोठे मोठे MD झालेले अध्यापक आहेत, मी पण MD आहे, तर अशा ह्या अध्यापकांना एक सिलेबस तयार करून दिला आणि तो सिलेबस आम्ही तिथे त्यांना शिकवला। आणि मला असं वाटतं की ढाळेताईंचा मला फोन आला होता की तुम्ही जे डिझाईन आम्हाला तयार करून दिलं त्याच्या अंतर्गत आम्ही आता सगळ्यांना शिकवतो। आता डॉक्टर बोलले की वैद्यकीय क्षेत्राला हात लावताना अतिशय नाजूक आहे, गंभीर आहे, त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। कारण बाकी सगळी क्षेत्र आहेत, इंजिनियर असेल, मॅथमॅटिक्स असेल, तिथे 1 अधिक 1 2 होतं, 2 आणि 2 4च होतात, 3 होत नाही किंवा 5 होत नाही। वैद्यक शास्त्र तसं नाही आहे, इथे कायम उन्नीस 20 असतं। अजून एवढे शोध लागलेलेच नाहीत की जे परफेक्शनकडे वळतील, असे शोध लागलेलेच नाही आणि त्यामुळे आपल्याला कळू शकत नाही। आणि दुसरा एक जो समाजामध्ये प्रघात झालेला आहे की थोडी जरी चूक झाली, आपण ऍक्सिडेंट मध्ये काय झालं कुणी जबाबदार नसतो, कुणी कुणाला ऍक्सिडेंट झाला काही करत नाही, कुठेतरी भूकंप होतो, कुठेतरी पावसाने लोक मरतात,
कुठेतरी काहीतरी घटना घडते. पण एकदा का डॉक्टरच्या दवाखान्यात आपण गेलो, डॉक्टरने हात लावला आणि रुग्णाला काही झालं तर त्याच्यावरती अनेक केस चालतात, समाज त्यांच्यावर धावून जातो, अनेक बाबींमध्ये त्याला फेस करायला लागतं. आणि म्हणून ही गंभीर बाब आहे. ही सगळ्या हाताळत असताना आपल्याला 4 गोष्टी आल्या म्हणजे आपल्याला ज्ञान आलं असं न समजता आपण संबंधित डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. आणि ह्या भावनेतनंच हे टेलिमेडिसिन आपल्यापर्यंत शिकवलं जाणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु या माता भगिनींच्या अडचणी यांना शिकायचं आहे, समाजात सेवा पण द्यायची आहे, आम्हाला त्यांना ट्रेन पण करायचं आहे. ही झाली सामाजिक बाजू. मी अभ्यास केला जेव्हा आमच्याकडे या माता भगिनी आल्या, 3 दिवस होत्या त्या दुपारी जेवत होत्या, संध्याकाळी जेवत होत्या, एकमेकांबरोबर नाश्ता करत होत्या. आणि मी माहिती घेतली फार अडचणी त्यांच्याकडे. आणि मी हरवात झालो. मुलगा ऐकत नाही, तो कुठल्या तरी संघटनेच्या नादी लागतो, कुठल्या तरी पुढाच्या मागे फिरतो, जयजयकार करतो, त्याला हे लोक दारूची सवय लावतात. नवऱ्याचं विचारूच नका, तो तर स्वतः दारू पिऊन तर असू शकतो, पत्नीला पण काम करू देत नाही, बायकोलाही काम करू देत नाही. आणि अशा सर्व याच्या कुटुंबातनं बाहेर पडून या महिलांना काम करायला लागतं. अशा वेळी त्यांना सामाजिक आधार पण मिळाला पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना मागे ते सांगितलं होतं, जेव्हा मला तिथे व्याख्यान द्यायला बोललो, मी या विषयालाच बोललो की महिलेमध्ये इतकी ताकद आहे. पुरुष बाहेरून स्ट्रॉंग दिसतात, आतून अतिशय भेटलेले असतात. मी पुरुष तुम्हाला सांगतो. आणि महिला बाहेरून नाजूक दिसतात पण आतून अतिशय स्ट्रॉंग असतात, काहीही करू शकतात. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की हे तुमचे पुरुष असतील, तुम्हाला त्रास देत असतील, मुलं असतील, नातेवाईक असतील, तुम्ही यांचा सामना करू शकता, धीराने करा. आणि काही अडचण आली तर आमच्याकडे आम्ही बघून घेऊ. आणि मला असं वाटतं त्याचा थोडाफार परिणाम झाला असेल. आज सुद्धा या माध्यमातून मी तुम्हाला एकच आश्वासन देऊ इच्छितो की आयुर्वेद सेवा संघ ही खूप मोठी संस्था आहे, आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे. परिवारातली कुठलीही कामं करायला आमची नकार नसते. विशेषतः आमचे जे वनवासी बांधव येतात त्यांना तर आमच्याकडे फी आहे, थोडीफार घेतो आम्ही. पण आमच्या वनवासी बांधवांना जर ते माझ्यापर्यंत आले, आम्ही त्यांना फ्री करू. आता यांनी उल्लेख केला डोळ्यांच्या ऑपरेशनचा. डोळ्यांचं पूर्ण नीट आमच्याकडे आहे. तुम्ही त्यांना पाठवा, आम्ही डोळे तपासून देऊ, फ्रीमध्ये करून देऊ. तुम्ही त्यांना पाठवा, त्यांचं कॅटरॅक्ट आम्ही करून देऊ, फ्रीमध्ये करून देऊ. आणि हे सगळं करत असताना आमच्याकडे कुठली ग्रँड नाही आहे. आम्ही संस्था जे काही थोडेफार डोनेशन मिळतात त्यातनं करतो. आणि तुम्हाला एखादा डोनर जरी त्यांना मिळाला, थोडी आपल्या संस्थेकडेच पाठवा. या सगळ्या गोष्टी त्यातनं घडत राहतील. बरं, आयुर्वेदिक कॉलेज म्हणजे आयुर्वेदिक काम होतं का असं नाही आहे. आता इथे नामवंत डॉक्टर नसलेले पायीचे तज्ञ आहेत. आमच्याकडे आयुर्वेदिकचं काम तर होतंच, पण आयुर्वेदिकच्या कामाबरोबर ॲलोपॅथीचं पण काम होतं. डिलिव्हरी असेल कितीही अवघड असू द्या, किती अवघड, तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुमच्या महिलांची, तुमच्या लोकांची डिलिव्हरी सीझर फ्रीमध्ये करून देऊ, काही चिंता करायचं कारण नाही. चार्जेस आमच्याकडे आहेत. ही सवलत फक्त आमच्या वनवासी बहिणींसाठी आहे आणि वनवासी बांधवांसाठी आहे. बाकीच्यांना जे चार्जेस आहेत ते नॉमिनल आहे, कोणी देऊ शकतात. त्याने दिले नाही तर मी पाहतो तर या सगळ्या माध्यमातून तुम्ही सक्षम व्हावं, सुशिक्षित व्हावं, आरोग्याची अडचण ओळखावी. आणि काही आरोग्याची अडचण असेल तर आमच्या आयुर्वेद सेवा संघापर्यंत त्यांना घेऊन यावं. तुम्हाला गरज वाटली तर तुमच्याकडे कॅम्प लावायचा असेल, आमचे लोक येऊन ते पण करतील. आता तुम्हाला जे ट्रेनिंग मिळणार आहे त्या सगळ्या विषयात ते सगळं मिळेल. मी पुन्हा एकदा सांगेल की यातल्या काही महिला त्यावेळेस तिथे होत्या, आता नवीन काही महिला त्यात आढळल्या असतील. फक्त शेवटची एक गोष्ट सांगतो की हे ट्रेनिंग चालू असताना जर तुम्हाला तिकडे भेट द्यायची असली, तिथलं सगळं वातावरण पाहायचं असलं, रुग्ण पाहायचे असले, कसं काम करायचं पाहायचं असलं, तरी डॉक्टर तुम्हाला आता जे या ठिकाणी दिल्लीवरून आलेले जे टेलिमेडिसिन शिकवणार आहेत त्यांनाही विनंती करेल मी की हा सगळा ग्रुप येऊन तिथे या, माझी वेळ घ्या, मी तुमची योजना करून देईन आणि त्या ठिकाणी व्हिजिट करा. शेवटची फक्त आयुर्वेदामधला एक सुश्रुताचार्यांनी सांगितलेला श्लोक सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो की आपण ज्या कामामध्ये आहोत ते अतिशय पवित्र काम आहे. आरोग्य सेवेचं काम हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकी असेल. जीव असेल, आरोग्य असेल तर सगळं पुढचं आहे. नसेल तर काय करू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. तुमची उपयुक्तता पण नाही आणि तुम्हाला कोणी बोलणार पण नाही. आणि म्हणून मला आरोग्य भास्कर आणायचे. आरोग्य कोणावर अवलंबून आहे? सूर्यावर अवलंबून आहे. मग सूर्यासाठी काय करायला पाहिजे? आदित्य नमस्कार आणि एक पूर्वज्ञ दिले जन्मांतरेषु सहस्रेषु दारिद्र्य योग आहे. म्हणजे सूर्याला नमस्कार केला पाहिजे. नमस्कार कसा केला पाहिजे? उठून तर केलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण आपण ज्याला सूर्यनमस्कार म्हणतो तेवढं जर आपण करू शकलो तरी आपलं आरोग्य उत्तम राहील. बरं, नुसतं आरोग्य उत्तम राहील का?
काय म्हटलं त्यामध्ये? आरोग्य तर उत्तम राहिलं. जन्मांतरेषु सहस्रेषु दारिद्र्य उपजायचं, म्हणजे तुम्ही गरीब पण राहणार नाही. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढी धनसंपत्ती आवश्यक ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. आणि हे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. याचा अनुभव आम्ही एकदा नाही 100 आणि 1000 वेळा घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, सकाळी उठलं पाहिजे, सूर्याला नमस्कार करा, आरोग्य नमस्कार, सूर्याचे नमस्कार, ईश्वर नमस्कार ते करा आणि आपल्या पुढच्या कामाला. सुशाचार्य असं म्हणतात की क्वचित कर्म हा क्वचित मैत्री, क्वचित अर्थ हा क्वचित यशः, कर्माभ्यास हा क्वचित शेती, चिकित्सा नास्ते निष्फला. जे तुम्ही करणार आहात तर तुमच्या माता भगिनीसाठी चिकित्सा करणार आहात, त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करा. चिकित्सा नास्ते निष्फला. काय काय होतं चिकित्सेने? क्वचित धर्म, म्हणजे धर्माची प्राप्ती होते. तुमच्याकडनं पुण्याचं कार्य घडतं, क्वचित धर्म, क्वचित मैत्री. समजा पुण्याचं काम कर्म नाही घडलं तर मैत्री होते. ज्याला तुम्ही मदत करता, ज्याच्यासाठी धावून जाता, ते तुमचे मित्र होतात. आज इथे लढाजी सारखे लोक या ठिकाणी बसलेले, ते आमचे मित्र झाले. का बरं झाले? तर आम्ही त्यांना काहीतरी मदत करू शकलो आरोग्याच्या सेवेच्या माध्यमातून. क्वचित धर्म, क्वचित मैत्री, क्वचित अर्थ. कधीतरी डॉक्टरांच्या बाबतीत हे आहे की डॉक्टर जेव्हा सेवा करतो त्याला 2 पैसे मिळतातच, त्याचा उदरनिर्वाह चालतो. जे कोणी सेवा करत दान धर्म करणारे असतात ते पण आरोग्यासाठी देतात. क्वचित धर्म, क्वचित मैत्री, क्वचित अर्थ, क्वचित यशः, कर्माभ्यास क्वचित शेती. यातलं काहीच झालं नाही. अनुभव तर मिळतो ना की अरे हे सुख केली, अरे याला सुखीचं मी सांगितलं, त्यांनी चांगलं खाल्लेलं होतं, मला सांगितलं असतं असं नाही असं खा. कर्माभ्यास, अनुभव मिळाला. कर्माभ्यास चिकित्सा नास्ती निष्फला. चिकित्सा कुठल्याही कधीही निष्फळ करत नाही. आणि म्हणून आपण जर एखाद्यासाठी आरोग्यासाठी धावून गेलो तर ते पुण्याचं काम आहे. ते सगळं पुण्याचं काम तुम्ही करता आहात आणि या पुण्याच्या कामामध्ये मला जे काही योगदान देता येईल ते मी जरूर देईन. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. इथे जे व्यक्ती बसलेले आहेत अतिशय मोठ्या आहेत, मोठ्या मोठ्या उद्योगपतीशीच त्यांचे संबंध आहेत. आमची आयुर्वेद सेवा संघ ही संस्था 100 वर्षात पदार्पण करत आहे. आम्हाला कुठलीही शासकीय ग्रँट नाही. जी ग्रँट आहे, जे आमचं मेडिकल कॉलेज आहे, त्या अध्यापकांना जो पगार असतो तेवढी ग्रँट फक्त आमच्याकडे दिली जाते. आणि जे अध्यापक काम करतात त्याच्याकडे आम्ही भरपूर काम करून घेतो. बाकीच्या ज्या सोयी सवलती बिल्डिंग आम्हाला असेल, आता रिफ्लेक्टर मीटर घेतला आम्ही बरोबर, आम्हाला कोणत्या 2.5 लाखाची देणगी दिली. आम्ही ICC सुरू केलं, आम्हाला 8 देणगी दिली. तुमच्या माध्यमातून जर काही स्पेशल फंड असतील, काही देणगी असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. त्यातल्या काही रुपयाचा दुरुपयोग होत नाही. सेवाभावी काम करणारे जे लोक आहेत हे काम तुम्ही जरूर करा. आणि या उपक्रमासाठी आयुर्वेद सेवा संघ म्हणून जी मदत लागेल ती सर्वतोपरी आम्ही करायला तयार आहोत. मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप आभार मानतो. अनुपजी खन्नाने मला काल फोन केला होता. मला खन्ना या नावाविषयी खूप आकर्षण आहे लहानपणापासून. खन्ना नावाच्या इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या, अगदी मोठे मोठे इंडस्ट्रीज पासून ते आत्ता राजेश खन्नापर्यंत. आणि म्हणून त्यांचा फोन आला, म्हणून त्यांची बरंच बोललो. त्यांचं बोलणं खूप लागली आहे, गोडपणे त्यांचा मला परिचय होता. पण ज्या पद्धतीने ते फोनवर माझ्याशी बोलले, माझे दुसरं एक महत्त्वाची मीटिंग होती आज आणि ती गव्हर्नमेंट बरोबर होती. पण मी ती मुद्दाम टाळली. म्हटलं यांनी बोललं तर आपण जायला पाहिजे. मीटिंग करायला आमचे भरपूर लोक आहेत. मी तिकडे गेलो नाही. ते आलो, मला बोलवलं. याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी. आपके प्रोत्साहित वचनों से मुझे पूर्ण आशा है कि सेविकाएं जो है उसका पूरा लाभ उठाएं. मैं पूरी मराठी नहीं समझ सका, लेकिन उसका जो निष्कर्ष समझ सका हूँ कि आपने उनको पूर्ण तरीके से ये आश्वस्त किया है कि कोई भी उनको या उनके गांव में किसी स्त्री को या परिवार को कोई भी स्वास्थ्य संबंधी समस्या हो तो वो आपके हॉस्पिटल में आकर फ्री उपचार ले सकते हैं. लेकिन ये सिर्फ सुविधा आपके गांव के और आपके लिए है, ना कि शहर में रहने वालों के लिए. जो अफोर्ड कर सकते हैं उनको वो जो उनके रीजनेबल चार्जेस हैं उसके ऊपर उनको करना पड़ेगा. मैं सही समझा हूँ डॉक्टर साहब? थैंक यू. अब मैं रमेश भाई शाह जी से निवेदन करूंगा कि आशीर्वाद के 2 वचन आइए. वो आएंगे. आपके 2 वचन, आपके 2 वचन बस.
नमस्कार सबको, जय श्री राम। डॉक्टर साहब ने बहुत अच्छा आपके लिए जो भी माहिती देनी है दी है और आपको प्रोत्साहित भी किया। मैं तो आप सबको मिलने के लिए आया हूँ, प्रणाम करने के लिए, और मेरे लिए जो भी काम हो उसकी आपसे आशा रखता हूँ जिससे हम उसको पूरा कर सकें। मंच पे आए हुए को मेरा प्रणाम, और शाम को शायद मिलेंगे, बात करेंगे। नमस्ते। मैं अशोक तापड़िया जी से रिक्वेस्ट करूंगा 2 शब्द